प्रेक्षक हो नमस्कार। मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। फक्त 33 वेळा लिहा तुमची इच्छा, 3 दिवसात होईल चमत्कार। तर मित्रांनो, बऱ्याचदा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकटांचा मारा हा चाललेलाच असतो। तुम्ही देखील संकटांना त्रास देता देता त्रासला असाल तर हा उपाय नक्की करून बघा। अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे, मात्र याची प्रचिती अनेकांना आलेली आहे। तर आजच्या भागामध्ये आपण एक परिणामकारक उपाय पाहणार आहोत। तुम्ही देखील खूप कष्ट करताय पण तुम्हाला यश येत नसेल, किंवा तुम्ही बरेच दिवस झालं संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करताय मात्र यश येत नसेल, बरेच दवाखाने दाखवून झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, सारं काही नॉर्मल आहे, मात्र तरी देखील तुम्हाला ते सुख मिळत नसेल तर हा उपाय नक्की करून बघा। बरेच दिवस झालं तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करताय, चांगला अभ्यास झालाय, मात्र 1-2 मार्कासाठी तुमचं हुकतंय, 1-2 मार्कासाठी तुम्ही कमी पडताय, किंवा प्रयत्न करून सुद्धा मनाजोगं यश मिळत नाहीये, तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तुमच्या घरात जर सतत पैशाची चणचण चालू असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता, जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतील। तुम्हाला अमुक गोष्ट हवी असेल, तमुक गोष्ट हवी असेल तर ती देखील गोष्ट तुम्ही या उपायाने मिळवू शकता। तर हा जो उपाय आपण करणार आहोत त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात। म्हणजेच जी काही गोष्ट तुम्हाला हवी आहे, जी काही वस्तू तुम्हाला हवी आहे, जी काही तुमची इच्छा आहे, अगदी काही तुम्ही या लॉ ऑफ अट्रॅक्शनने मिळवू शकता। तर या लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे आपण पॉझिटिव्ह वाइब्स तयार करतो आणि हे पॉझिटिव्ह वाइब्स निश्चित रूपाने तुमची सर्व इच्छा पूर्ण करतात। चला तर मग बघूयात काय उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा। तर या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्हाला जी काही गोष्ट तुम्हाला हवी आहे, जी काही तुमची इच्छा आहे, ती तुम्हाला 33 वेळा लिहायची आहे। तर तुम्ही कोणत्याही पान घेऊ शकता, कोणतीही डायरी घेऊ शकता, एखादं रजिस्टर घेऊ शकता, जुने रद्दीची पानं असतील ती सुद्धा चालतील। तर तुम्हाला कोणत्याही पानावरती 33 वेळा तुमच्या मनातली इच्छा लिहायची आहे। पण लक्षात घ्या, त्या पानांवरती तुमची इच्छा लिहिताना ती पॉझिटिव्हली लिहायची आहे, जेणेकरून लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पॉझिटिव्ह वाइब्स निर्माण होतील। तर कसं, तर समजा आता तुम्हाला गाडी घ्यायची आहे, म्हणजे गाडी तुमची स्वतःची असावी हे तुमचं स्वप्न आहे, तुमची इच्छा आहे। तर तुम्ही रजिस्टरवरती लिहिताना माझ्याकडे फॉर्च्युनर वगैरे वगैरे जी कोणती तुमची गाडी हवी आहे ती, उदाहरणार्थ माझ्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे, म्हणजे पॉझिटिव्हली तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। जर तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल तर माझ्याकडे गोंडस मूल आहे। तुम्हाला जर स्वतःचं घर हवं असेल, माझं स्वतःचं घर पूर्ण झालं आहे। अशा पद्धतीनं पॉझिटिव्हली तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। यासाठी तुम्ही कोणताही पेन, कोणतीही वही, कागद, लाल काळा निळा कोणताही रंगाचा पेन, कोणतीही शाई, कोणताही कागद वापरू शकता। पण लक्षात ठेवा, 33 वेळा पॉझिटिव्हली तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। इच्छा तुम्ही कोणत्याही वेळी लिहू शकता, दिवसभरात कधीही लिहू शकता, पण सलग 3 दिवस तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे। यात कोणताही खंड पडता कामा नये आणि तुम्हाला ठराविक वेळेतच लिहायचं आहे। म्हणजे तुम्ही जर आज सकाळी 6:30 वाजता ती इच्छा 33 वेळा लिहिली तर उरलेले 2 दिवस सुद्धा तुम्ही 6:30 वाजताच लिहाल। म्हणजे वेळ ही तिन्ही दिवशी समान पाळायची आहे। 3 दिवस 33 वेळा तुम्ही तुमची इच्छा लिहिल्यानंतर हा लिहिलेला कागद, डायरी तुम्हाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि तुम्ही काहीतरी लिहिलं होतं, हा उपाय केला होता हे विसरून जाऊन आपल्या कामाला लागायचंय। जर तुम्ही हा उपाय सलग 3 दिवस ठरलेल्या वेळेत केला तर निश्चित रूपाने तुमची इच्छापूर्ती होईल। तर आजचा हा तोडगा कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा।